तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके। तिसऱ्या ढालीमध्ये काय सांगितलं होतं? सम्यक दर्शन हे सुखाचा उपाय आहे आणि मग त्या सम्यक दर्शनासाठी सगळे वर्णन केलं ना सम्यक दर्शनाचं, की जर सम्यक दर्शन प्राप्त झालं तर हा जीव कुठं जात नाही, म्हणजे कुठं कुठं उत्पत्ती होत नाही त्याची, हे सगळं सांगितलं. त्या दिवशी पण त्यांनी काय घेतलं होतं विधानाच्या वेळेस? जर सम्यक दर्शन झालं तर हा जीव नपुंसक होत नाही, तिर्यंच होत नाही, नारकी होत नाही. आपण बघितलं होतं त्या दिवशी बोर्डवर पण काय काय. परत अजून स्त्री होत नाही, असंज्ञी होत नाही, असे अनेक गोष्टी घेतल्या होत्या त्याच्यामध्ये. तर ते सम्यक्त्वाची महिमा आहे की अशा ठिकाणी जीव उत्पन्न होत नाही. तर आता सम्यक दर्शन म्हणजे पावडच्या विधानामध्ये सर्व हेच होतं. ऐकलं ना तुम्ही? होय. कुठं बसला होता? कुठं बसला होता? तिथं ऐकू यायचं का समोर बसायचं? त्यांचे शेजारीच होतं. होय. बर, छान. पूर्ण बसला का शेवटपर्यंत? शेवटपर्यंत बसला का? छान, गुड. होय. बघ तू भैया. बरं, 319 पान आहे बघ याच्यामध्ये मोक्षमार्ग प्रकाशकमध्ये. होय होय. आनंद आला की नाही? मस्त. मग बेस्ट बेस्ट. भरपूर निर्जरा झाली आपली म्हणायचं. भरपूर ज्ञान झालं, ध्यान झालं. तर यहाँ प्रश्न उत्पन्न होता है की यार तिर्यंच आदि तुच्छ ज्ञानी कितने ही जीव 7 तत्वों का नाम भी नहीं जान सकते. काय म्हटलं तुम्ही? काय म्हटला? सम्यक दर्शन म्हणजे काय? 7 तत्वांचं यथार्थ श्रद्धान म्हणजे सम्यक दर्शन, बरोबर? तर मग त्यांनी विचारतायत तिर्यंच्यांना सम्यक दर्शन असतं की नाही? असतं. आता सिंहाला झालं, हत्तीला झालं, त्या अनेक पशुपक्षींचं उदाहरण ऐकतो आपण, तर सम्यक दर्शन होऊ शकतं. झालं. मग असे अनेक तिर्यंच आहेत की ज्यांना सम्यक दर्शन झालेलं कळतं. मग त्यांनी विचारतायत की त्यांना तर 7 तत्वांची नावं सुद्धा माहीत नसतात, मग सम्यक दर्शन कसं होत आहे? उनके भी सम्यक दर्शन प्राप्ति शास्त्र में कही है, इसलिए तुमने तत्वार्थ श्रद्धानपना सम्यक्त्व का लक्षण कहा, उसमें अव्याप्ती दूषण आता है. म्हणजे त्यांना नावच माहीत नाही तर काय माहिती असणार स्वरूप त्याचं 7 तत्वांचं. त्यामुळं हां, सम्यक दर्शन प्राप्त होते. मग हे पंचेंद्रिय आहेत ना सगळे, कुत्रा, मांजर, हत्ती, सिंह, वाघ, कोण असतील सगळे पंचेंद्रिय संज्ञी जीव आहेत. मग त्यांना सम्यक दर्शन होऊ शकतं. जसं अनेक गोष्टींमध्ये काय आलं, बैलाला सम्यक दर्शन झालं, त्या परत कुत्र्याला नमोकार मंत्र दिला त्याला सम्यक दर्शन झालं, परत माकडाची एक गोष्ट आहे त्याला सम्यक दर्शन झालं. एकेंद्रियांना होणार नाही, पंचेंद्रिय संज्ञी जीव आहेत त्यांनाच होणार. मग जे काय पशुपक्षींमध्ये संज्ञी पंचेंद्रिय त्यांना होऊ शकतं. मग प्रश्न विचारलाय सम्यक दर्शन तर तुम्ही कशाला म्हणताय? तत्वार्थ श्रद्धानाला सम्यक दर्शन म्हणताय. मग त्या तिर्यंच्यांना कुठं शास्त्र घेऊन वाचून माहीत आहे का? कोण सांगितलं? काहीच नाही. मग त्यांना कसं काय सम्यक दर्शन होऊ शकतंय? अशी शंका करायची शंका आहे. मग काय सांगतायत? जीव 7 तत्वों का नाम भी ते तिर्यंचे नाव सुद्धा जाणत नाहीत. इसलिए तुमने तत्वार्थ श्रद्धानपणा म्हणजे तत्वार्थ श्रद्धान रूप सम्यक दर्शन हे लक्षण त्यांच्यामध्ये घटित होत नाही. सम्यक दर्शन जरी असं तरी सुद्धा त्यांना तत्वार्थ श्रद्धान कसं होणार? त्यांना तत्वच माहीत नाहीत काय? तर सांगतायत उत्तर. आम्हाला अशी शंका यायची आधी, आम्हाला असं एवढं वाचून वाचून पण नावं माहीत नाहीत किंवा स्वरूप माहीत नव्हतं आधी, आणि मग आपल्याला त्याच्यामुळं माहीत नाही म्हणून सम्यक दर्शन नाही म्हणत होतो. मग त्या जीवांना कसं काय सम्यक दर्शन होऊ शकतंय? त्यांना तर काय असं सगळ्याच पशूंना उपदेश पण मिळेल असं नाही. जसं साप वगैरे म्हणा, त्यांना पण सम्यक दर्शन होऊ शकतं, ते पण संज्ञी पंचेंद्रिय आहेत. पक्षी कुठले असतील, कबूतर वगैरे, असं त्यांना पण होऊ शकतं. म्हणजे असं अनेक जीव आहेत की ज्यांना काय सानिध्य मिळेलच असं नाही, गुरूंचं उपदेश मिळेल, काय वाचायला मिळेल, काय संबंधच नाही ना तिथं तिर्यंच्यांना, नारकींना. त्यामुळं मग त्यांना कसं काय सम्यक दर्शन होऊ शकतं? तर उत्तर देत आहेत. वाच.
जीव अजीवादिक के मिळालं का वर आहे समाधान. जीव अजीवादिक के नामादिक जानो या न जानो या अन्यथा जानो. वाच की. हां म्हणजे तुम्हाला ती नावं माहिती असू देत नाही तर नसू देत, उनका स्वरूप यथार्थ पहचान कर श्रद्धान करणे पर सम्यक्त्व होता है. त्यांचं स्वरूप जसं समजलं ना तरी सुद्धा सम्यक दर्शन होऊ शकतं. जसं म्हणलं की तुम्हाला जीव आहे त्याची रक्षा करायला पाहिजे, अहिंसा हा धर्म आहे असं म्हणलं, मग कुठल्या जीवाची रक्षा करायची असं नाही सांगितलं आचार्यांनी. मग तुम्ही काय म्हणणार की त्या प्राण्यांची वगैरे रक्षा करतो आम्ही, पण झाडताना पुसताना असे अनेक जीव मरतात, मग त्यांची रक्षा करणार का नाही. म्हणजे तिथं म्हणायचं त्यांना की कुठल्या जीवाची रक्षा करायचं हे नाही सांगितलं आचार्यांनी, पण जीव रक्षा एवढं तर सांगितलं. म्हटल्यावर मग त्याच्यातून समजून घ्यायला पाहिजे की आपल्याला सगळे जीव जीव आहेत, मग त्यांची रक्षा करणं हे आचार्यांचा उपदेश आहे भगवंतांचा. म्हणून तसंच इथं पण म्हटलं की नुसतं तत्व काय आहेत हे तरी समजलं, मग त्याच्यातून नाव माहिती असू दे नाही तर नसू देत, त्याचं यथार्थ स्वरूप जाणून त्याच्यावर श्रद्धान केल्याने सम्यक्त्वाची प्राप्ती होते. पुढं वहाँ वाच की. वहाँ कोई सामान्य रूप से स्वरूप को पहचान कर श्रद्धान करता है, कोई विशेष रूप से स्वरूप को पहचान कर श्रद्धान करता है. हां, कोणी सामान्य रूपाने जाणतं तत्वाला, कोणी विशेष रूपाने जाणतं आणि श्रद्धान करतं. मग ते श्रद्धान म्हणजे सम्यक दर्शन आहे. इसलिए जो तुच्छ ज्ञानी थांब काय म्हटलं. तुच्छ ज्ञानी म्हणजे काय, ज्यांच्याकडे अल्प ज्ञान आहे, फार थोडं ज्ञान आहे, अशा ते तिर्यंच्यांना तुमचे जीवादिक तत्व कुठले कुठले 7 तत्व, जीव, आश्रव, बंध, संवर, निजरा, मोक्ष, हे नावं माहिती आहेत का हो तिर्यंच्यांना त्या. मग सम्यक दर्शन कसं होतंय. तिर्यंच्यांना सम्यक दर्शन होतंय का नाही होत. मग कसं होतंय. तत्वार्थ श्रद्धाने जर सम्यक दर्शनाचं लक्षण आहे तर ते कसं होतंय, त्यासाठी उत्तर देत आहेत की सामान्य रूपाने स्वरूप माहिती असेल तर त्याच्यावरून श्रद्धान करतात, आणि कोणाला विशेष रूपाने माहिती असेल तर त्याच्यावरून श्रद्धान करतात. म्हणून जे कोणी अल्पज्ञानी असे तिर्यंचाधिक आहेत सम्यक दृष्टी, ते जीवादिकांचं नाव जरी त्यांना माहीत नाही आहे, ह्याला आश्रव म्हणतात, बंद म्हणतात, ह्याच्यानी संवर निजरा होते, हे त्यांना माहीत नाही आहे जरी, तथापि उनका सामान्य रूप से स्वरूप पहचान कर श्रद्धान करते है. म्हणजे सांगितलं ना तिथं मुनींनी उपदेश दिला त्या सिंहाला, त्या सापाला, की जीव शरीरापासून भिन्न आहे जाण, आणि त्याचं अनुभवन कर, त्याच्यामध्ये तुझं कल्याण आहे असं सांगितलं की तेवढ्यामध्येच समजलं की अजीव माझ्यापासून भिन्न आहे, त्याच्यामध्येच कर्मांचा आश्रव बंद होतोय, ते माझ्या दुःखाचं कारण आहे, एवढं समजलं तरी सुद्धा तत्व समजलं. म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक त्याची नावं माहिती असायला पाहिजेत, अभ्यास असायला पाहिजे, तरच सम्यक दर्शन होतं आहे असं नाही, हे सांगतायत. तथापि सम्यक्त्व की प्राप्ती होती है. म्हणजे सामान्य रूपाने त्यांना स्वरूप समजलं तरी सुद्धा सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. आता नारकींना तर कुठं शास्त्र घेऊन वाचते तो, कुठं त्यांना देव मिळतेत का गुरु मिळतेत, काय मिळतं, उपदेश मिळतो, मग कसं सम्यक दर्शन होतं. कसं होतं नारकींना सम्यक दर्शन. देवदर्शन पण नाही आहे तिथं, गुरु मिळणार नाहीत, शास्त्र नाही आहे, पण उपदेश करायला जाणार नाही, ते कुठं जाणार नाहीत, मग सम्यक दर्शन कसं होतं आहे. मग एक तर सांगितलं मागच्या भवातली देशना घेऊन आलेले असतील तर त्याच्या निमित्तात होणार, किंवा मग सांगितलं सामान्य ज्ञान आहे त्यांच्याजवळ की जीव काय आहे, आणि ते काय जे जातीस्मरणाने वगैरे जाणतील पूर्वभवातलं काय आपण कशासाठी इथं जन्मलो, त्याच्या निमित्तात सुद्धा ते स्वभावाच्या सन्मुख होऊ शकतात आणि तिथं त्यांना सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते. वाच. जैसे कोई तिर्यंच अपना तथा औरों का नामादिक तो नहीं जानता, परंतु आप ही में अपनत्व मानता है, औरों को पर मानता है. एवढं समजलं त्यांना. आप ही में म्हणजे
स्वतःमध्ये स्वपणा आहे एवढंच जाणतात, बाकी सगळे मायापासून पर आहेत एवढं समजलं तरी सुद्धा तिथं भेदविज्ञान झालं. काय म्हणलं, कोई तिर्यंच अपना और औरों का नाम अधिक तो नहीं जानता. जसं आता मी सांगितले ना की जीव म्हणून म्हटलं तर कुठल्या कॅटेगरीचं जीव आहे हे नाही सांगितलं, पण जीव रक्षा करा म्हणत असताना कोणाची रक्षा करायची, कुठल्या जीवाची, अहिंसा परमो धर्म. कुठल्या जीवांची हिंसा म्हणजे अधर्म आहे, कुठल्या जीवांची अहिंसा म्हणजे धर्म आहे. मग ते सामान्य कॅटेगरी आहे ना, सेम एक जीव म्हणून. मग सगळ्याच जीवांची रक्षा करा हे सांगितलं तिथं भगवंतांनी. मग तसंच म्हणलं की सामान्य रूपाने जीव काय आहे आणि त्याच्यापासून सगळे भिन्न काय आहेत हे समजलं तर त्याचं श्रद्धान म्हणजे सम्यक दर्शन आहे. उसी प्रकार तुच्छ ज्ञानी जीव अजीव का नाम नहीं जानता, परंतु जो ज्ञानादि स्वरूप आत्मा है उसमें तो अपनत्व मानता है और जो शरीराधिक है उनको पर मानता है. ऐसा श्रद्धा उसके होता है. काय समजलं सांग. जो ज्ञानाधिक स्वरूप आत्मा है उसमें तो अपनत्व मानता है, ते म्हणजे मी आहे, ते स्व आहे. आणि जे शरीराधिक आहे ते पर आहे. एवढं नुसतं समजलं तरी सुद्धा तिथं स्वपर भेद विज्ञान झालं. आणि असं श्रद्धान त्याला असू शकतं जो तुच्छ ज्ञानी आहे. तुच्छ ज्ञानी म्हणजे अल्पज्ञानी, ज्याच्याकडं फार अभ्यास आहे असं नाही, पण स्वपरभेद विज्ञान त्याला सुद्धा होऊ शकतं. वही जीव अजीव का श्रद्धा है. तथा जैसे वही तिर्यंच सुखादिक के नामादिक नहीं जानता है, तथापि सुख अवस्था को पहचान कर उसके अर्थ आगामी दुख के कारण को पहचान कर उसका त्याग करना चाहता है. काय कळलं, छान सांगितलं. तुम्हाला समजायचं का वाचा, काय वाचतंय ते काय सांग. तिर्यंचांना सुख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय, काय माहिती आहे. कशाला सुख म्हणायचं, कशाला दुःख म्हणायचं. सुख म्हणजे काय माहित नाही. सुख म्हणजे काय, सुख म्हणजे काय, सुख आहे का नाही तुमच्याकडं. सुख म्हणजे काय हो, जे इंद्रियाला चांगलं वाटतं ते सुख म्हणता तुम्ही. तर तिथं त्या तिर्यंचांना सुख म्हणजे काय माहीत नाही, हे शब्द माहीत नाहीत, सुख आणि दुःख, पण फिलिंग्ज आहेत ना त्यांना पण. म्हणून त्यांना पण सांगतायत की सुखाधिकांचं नाव जरी माहीत नाही तरी सुद्धा सुख अवस्थेला ते जाणतात. जसं काल त्यांनी काय उदाहरण सांगितलं, जेवण केल्यावर सुख का दुःख. मला लय भारी वाटायला तर तुम्ही सगळे मस्त ऐकायला तर म्हटल्यावर छान ऐकला, बरं झालं. काय सांग, तिर्यंचांना बजाव देत जेवण केल्यावर सुख का दुःख, काय सांगितलं. सुख नाही आहे ते सांगत होते ना त्यांनी काय सांगत होते, जेवण केल्यावर भूक शमती पण सुख होतं ही मान्यता म्हणजे मिथ्यात्व आहे. म्हणजे जेवण करू नका असं सांगितलं नाही तुम्हाला, भूक लागली तर जेवण करणार की तुम्ही, पण सुख मानणं म्हणजे विपरीतता आहे. आणि म्हणूनच तुम्ही परत जेवायला बसता. म्हणून म्हटलेत की भूक शमवण्यासाठी जेवा, किंवा काय म्हणायचं, कुठलं त्रास होत असताना झोपेल, कुठला आराम करेल, असं वगैरे सगळं आहे की शरीराच्या कंडिशननुसार, पण त्याच्याने मला सुख ही भावना चुकीची आहे. म्हणून कुठल्या परातून सुख येत नाही. मग इथे सांगतात तिर्यंच आदिक जे आहे त्यांना सुख आदीचं नाव माहीत नाही आहे, सुख अवस्था माहिती आहे. कारण प्रत्येकाचं सुख डिफरंट आहे ना. तिर्यंचांना कसलं सुख आहे सांग. आता हे मांजर कुत्रा रस्त्यावर फिरणारे त्यांनी सुखी का दुःखी, कधी सुखाचा अनुभव त्यांना शारीरिकच की आता जे पण असेल ते सुखाचा अनुभव कधी. आपल्यासारखं पोटभर खायला मिळायचा प्रश्नच नाही, निवारा नाही आहे, कोण त्यांचं रक्षा करणारं नाही आहे. मग सुखाचा अनुभव कसला. त्यातनं पण कधी काय तुकडा मिळाला खायला तर त्यातून संतुष्ट, किंवा ऊन कमी झालं थंड जागेत त्यांना बसायला मिळालं त्यातून सुख. म्हणजे किती क्षुल्लक गोष्टीतून त्यांना अनुभव आहे सुखाचा फक्त, पण त्याला सुख म्हणतात असं नाव नाही आहे. म्हणूनच इथं म्हणायचे की जरी नावामध्ये काय नाही आहे, नावं जरी माहीत नसतील तरी सुद्धा भाव भासना आहे. सुख अवस्था को पहचान कर उसके अर्थ आगामी दुख के कारण को पहचान कर उसका त्याग करना चाहते हैं. म्हणजे
मी जर या ठिकाणी राहिलो तर मला सुख आहे, कोणी मला काय म्हणायचं, कोण माझ्यावर अटॅक करणार नाही, मला इथं काही रिस्क नाही आहे, एवढं तर त्यांना समजते. त्यामुळं ते दबा धरून बसतात कुठं अशा ठिकाणी. आणि मग पुढं येणारं जे दुःख आहे, संकट आहे, त्याची भनक लागली की तिथून ते हलतात. म्हणजे आहे की नाही, सुख काय दुःख काय माहिती आहे, संकट काय. दुख के कारण को पहचान कर उसका त्याग करना चाहता है तथा जो दुख का कारण बन रहे हैं उसके अभाव का उपाय करता. जे काही दुःखाचं कारण त्यांना मिळणार त्याच्या अभावाचा ते उपाय करतात. म्हणजे तुम्ही गेला आणि काठी मारू लागला तर म्हणजे ते तुमच्यापासून दूर होणार, कारण हे दुःखाचं कारण आहे एवढं तर कळते. तेच म्हटलं ना की वनस्पतींना सुद्धा समजतं स्पर्श कसा असू शकतो. एखाद्यानी कुऱ्हाडीनी जवळ आला तर त्यांचे फिलिंग्स वेगळे असतात, आणि तेच कोणी स्पर्श करायला गेलं तर त्याचे फिलिंग्स वेगळे असतात. मग त्यांना पण ज्ञान आहे. त्यामुळं तुम्ही मंत्र म्हणून किंवा काय म्हणतात असं त्यांना संबोधन करण्याच्या जवळ गेलात तर ते पण त्यांना समजतं, आणि कोणी वार करायला गेलं तरी सुद्धा त्यांना समजतं. आता ते एकेंद्रिय आहेत त्यांची गोष्ट वेगळी, पण इथे हे पंचेंद्रियांचं सांगतायत की सुख आणि दुःखाचं कारण जेव्हा त्यांना समजलं तर त्या दुःखाच्या कारणापासून ते दूर जाण्याचा प्रयत्न करतात. उसी प्रकार तुच्छ ज्ञानी मोक्षाधिक का नाम नहीं जानता. आता ते कुत्रे असतात की असं काय म्हणायचं, पिसाळलेले म्हणा किंवा असं काय वेडवाकडं भुंकणारे म्हणा, विनाकारण असं त्रास देणारे असे कुत्रे जेव्हा फिरतात रस्त्यावरनं त्यावेळेस ते पकडणारे असतात ना, काय म्हणायचं त्यांना, का त्रास होतोय का, बरोबर त्रास होतोय का, नाही ना, हां. तर ते पकडणारे असतात, ते तसं जाळी टाकून वगैरे पकडतात ना कुत्र्यांना, तर ते त्यांच्या रक्षेसाठी असतं का मारायसाठी असतं. लोकांचे झालं रे ते, त्यांना ते काय म्हणून त्यात पकडले जाणार, किंवा समजा तिथं रस्त्यावरचे अन्य जीव त्यांना त्रास देत आहेत, त्यांना मारत आहेत, आणि मग त्यांच्यापासून रक्षेसाठी ते पकडत असतील, जे आलेले असतील ते ॲनिमल वेलफेअरवाले वगैरे असतात ना, तर ते त्यांना पकडून सुरक्षित ठिकाणी सोडतात. असं झालं आमच्याकडं, आमच्या गल्लीमध्ये असंच कुत्रे फिरत होते, तर ते पकडणारे आले, पण ते बाकीच्यांना माहीत नव्हतं की ते पकडणारे चांगल्या भावनेने पकडत आहेत का नाही आहेत, म्हणजे कुठल्या वाईट भावनेने पकडत आहेत का. मग ती कुत्री पण तसं भय आहे ना त्यांना पण त्याच्यापासून दूर जाण्याचं, मग ते स्वतःच्या रक्षेचा प्रयत्न करतात त्यांच्यापासून दूर जाऊन, पण हे नाही माहिती असतं की ते त्यांना सुरक्षित स्थानी सोडण्यासाठी पकडत आहेत म्हणून तसंच म्हटलं की त्याच्यापासून पण ते दूर जाण्याचा प्रयत्न करतात. हां, चावलं ना, ते जे पकडणारे असतात त्यांना ज्ञान असतं तरच पकडतात, नाही तर नाही. तर दुःखाचं कारण जे आहे ते समजलं तर त्याच्यापासून दूर जाण्याचा ते प्रयत्न करतात. काय चाललंय सांग त्याला, एका पुस्तकात का बरं, काय चाललंय सांगा की, आता काय प्रश्न आलाय तिर्यंच, बोल की काय चाललंय आपलं प्रकरण, सांग त्याला. सात तत्वांचं श्रद्धान म्हणजे सम्यक दर्शन आहे, तर त्यांना सात तत्वांची नावं माहीत नाही आहेत, मग सम्यक दर्शन कसं होतं असा प्रश्न आहे. तर काय सांगितलं उत्तर, जरी नाव माहीत नसेल तरी सुद्धा सुख आणि दुःखाचा अनुभव असतो त्यांना, मग त्याच्यामुळं सांगितलं तिथं त्या फिलिंग्सवरून ते भेदविज्ञानसुद्धा करू शकतात. जसं की मी म्हणजे स्व आहे आणि माझ्यापासून भिन्न सगळं पर आहे. उसी प्रकार तुच्छ ज्ञानी मोक्षाधिक का नाम नहीं जानता, तथापि सर्वथा सुखरूप मोक्ष अवस्था का श्रद्धान करता हुआ उसके अर्थ बंध का जो रागाधिक आश्रव उसके त्यागरूप संवर करना चाहता है, तथा जो संसार दुख का कारण है उसकी शुद्ध भाव से निर्जरा करना चाहता है. इस प्रकार शास्त्राधिक का आश्रवाधिक का शास्त्राचा आश्रवाचं श्रद्धान करा. काल काय सांगितलं त्यांनी एक वाक्य चांगलं,
आश्रवबंध हे दुःखकारक तत्व आहेत, पण त्यांचं सुद्धा श्रद्धान सम्यक दर्शनाला कारण आहे. असं चांगलं वाटलं का वाक्य? ते म्हणल्यावर तर लिहावं बिचारे तुम्ही लोकांनी. मी आपलं बघाले, तुम्ही मोबाईलमध्ये तर लिहिता का? तुमच्यासाठी सांगितलं त्यांनी. मोबाईलमध्ये नोटपॅड असतो, ते लिहा त्याच्यामध्ये. का नाही लिहिलं तुम्ही लोक? अरे तरी पण तुम्ही वापरत होता ना पूजेसाठी म्हणून. मग ते लिहायसाठी तुम्हाला काय काय बोलले होते का त्यांनी? उलट लिहायला पाहिजे होतं. काय वाक्य होतं सांग? आश्रव आणि बंध हे दोन्ही दुःखरूप तत्व आहेत, तरी सुद्धा त्यांचं श्रद्धान सम्यक दर्शन आहे. का का दुःख असल्यावर तो म्हणजे जातो ना शरण देवाच्या. आपण श्रद्धा करतो ना की ह्यापासून दूर जायला पाहिजे. म्हणजे काय सांगितलं त्यांनी? 7 तत्वांचं श्रद्धान सम्यक दर्शन आहे. मग 7 तत्वामध्ये आश्रवबंध नाही आलं का? मग आश्रवबंधाचं सुद्धा श्रद्धान आवश्यक आहे. मग त्यासाठी त्यांनी एक वाक्य म्हणून दाखवलं छडाला मधलं. काय? बिन जानन ते दोष गुण नको कैसे तजिये गहिये. गुण काय आहेत आणि दोष काय आहेत हे समजल्याशिवाय कोणाला धरायचं आणि कोणाला सोडायचं कसं समजणार तुम्हाला? म्हणून सांगितलं की आश्रवबंध सुद्धा समजून घ्या, त्याचं सुद्धा श्रद्धान करा, त्याच्याशिवाय सम्यक दर्शन नाही. म्हणजे आपल्याला फक्त वाटतंय मोक्षच चांगलं, तेच त्याचं स्वरूप समजून घ्यायचं. मग आचार्यांनी अनेक ग्रंथ लिहिलेच नसते, पहिली ढाल लिहिलीच नसती. पहिल्या ढालीत कुठं सांगितलंय हो मोक्षाचं वर्णन? पहिली ढाल पण दुःखाचंच वर्णन करते, दुसरी ढाल पण दुःखाचंच वर्णन करते, पण तरीसुद्धा ते वर्णन आवश्यक आहे समजून घेण्यासाठी. कारण त्याच्यातून सुद्धा जीव काय करू शकतो, काय म्हणायचं, बाहेरच्या गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करेल, स्वतःची रक्षा करण्याचा प्रयत्न करेल, त्यापासून भेदविज्ञान करण्याचा प्रयत्न करेल. म्हणून सांगितलं दुःखाचं सुद्धा वर्णन समजून घ्यायला पाहिजे. उसी प्रकार तुच्छ ज्ञानी मोक्षाधिकचं नाव सुद्धा जाणणार नाही कदाचित मनुष्य कुठला असेल त्याला सुद्धा. आता तुम्ही म्हणताय ना जिनधर्मीलाच सम्यक दर्शन होतं का? कसं कोणाला झालेलं सांग बघू उदाहरण एखादं. जे जिनधर्मी नसताना सम्यक दर्शन झालं असं कोण? सगळ्यात फेमस उदाहरण कोण? सांग की. एवढी उदाहरण आहेत तुमच्याकडे, एवढी. कोण कोण कोण? नाही माहिती. गौतम गंधरांना ओळखता का? कोण होते ते? इंद्रभूती ब्राह्मण होते. अजय नसताना सुद्धा त्यांना फक्त भगवंतांचं दर्शन केलं की सम्यक दर्शन झालं. कसं होतं? मग त्यांनी कुठं शिकली का 7 तत्वाची नावं काय, त्याचं स्वरूप काय, कसं काय झालं? म्हणजे सांगायचे काय, तिथं जैन धर्माचा पट्टा पाहिजे तरच तुम्ही, आणि नेसेसरी नाही आहे जैन धर्मी सगळे सम्यक दृष्टी असतील. त्यामुळं धर्माशी रिलेटेड काय नाही आहे, ज्ञान त्याची भाववासना झाली की संपलं, सम्यक दर्शनाची प्राप्ती तिथं होणारच. म्हणून सांगतायत. अजून कोण? तो चांडाळ होता एक, ज्यांनी की अष्टमी चतुर्दशीला हिंसा न करण्याचा नियम केला, त्याला सुद्धा मुनींच्या उपदेशाने सम्यक दर्शन झालं. असे अनेक जीव आहेत जे इवन कोण वर्णीजी आपले जिनेंद्र वर्णी बहुतेक ते पण अजैन कुळातनं आलेले आहेत, त्यांना सुद्धा गणेश प्रसाद वर्णी, तर ते सुद्धा त्यांचे वडील म्हणलं ना की त्यांना जिनधर्माचं महत्त्व होतं वडिलांना, आणि मग त्यांनी त्यांचे मरताना त्याच्या व मुलावर संस्कार केले होते की काय झालं तरी सुद्धा जिनधर्म सोडू नकोस. त्यांना नमोकार मंत्र शिकवला होता आणि एक दिवस त्यांना प्रॅक्टिकली अनुभव आला त्याचा. काय झालं होतं ते मागं सांगितले होते बहुतेक मी, की एका गावावरून दुसऱ्या गावाला ते प्रवास करत चालले होते घोड्यावरून, जिनेंद्र वर्णी आणि ते काय गणेश प्रसाद वर्णी, आणि ते घोडा दोघंच असे रस्त्यावरनं अरुंद रस्त्यावरनं चालले होते आणि तो जंगलचा रस्ता होता. एका वेळी एकच जण जाऊ शकणार एवढीच जागा होती आणि समोरून वाघ येत होता. कुठं जाणार? दिसला का वाघ? म्हणजे अशी बिकट परिस्थिती की न मागं जाऊ शकत होता न पुढं जाऊ शकत होता घोडा. म्हणजे ते स्वतः स्थिर राहतील पण घोडा तर कसा स्थिर राहणार, कारण ते पण त्याचं भक्षच आहे. मग ह्यांनी नमोकार मंत्र सुरू केला म्हणायला, आणि जे होईल ते फेस करायची तयारी.
डोळे बंद केले आणि ते फक्त नमोकार मंत्र म्हणत राहिले. आणि इतकं अजब म्हणायचं की तो वाघ त्यांच्या जवळ आला आणि बस निघून गेला. एवढंच. त्यांना काय झालं आणि काय नाही हे सुद्धा कळालं नाही कसं झालं. आणि मग त्याच्यानंतर त्यांची श्रद्धा अजून दृढ झाली धर्मावर, त्या मंत्रावर वगैरे. म्हणून म्हणायचे की जिथं स्व आणि पर काय आहे हे वेगळं कळालं तिथंच भेदविज्ञानाची कलासुद्धा प्राप्त होऊ शकते. मग भलेही तो तुच्छ ज्ञानी असेल, अल्पज्ञानी असेल तरीसुद्धा. मोक्ष हे सुखरूप आहे आणि आसरव बंध आहे ते त्याग करण्यायोग्य दुःखरूप आहेत, संसाराचं कारण आहेत. उसकी शुद्ध भावना से निर्जरा करना चाहता है. म्हणून शुद्ध भावनेने त्याला दूर करण्याचा प्रयत्न करतो. पुढं वाच यश. इस प्रकार 320 पानावर आहे पहिलं. शुद्ध भाव, शुद्ध रे भैया. जर असं श्रद्धा नसेल तर रागाधिकांना सोडू शकत नाही, सोडू वाटत नाही. जसं म्हणलं की मुनिराजांनी दीक्षा घेतली, पण जर खरंच श्रद्धान झालं नसेल आणि जर दीक्षा घेतली तर काय होणार? अजून चित्त राहणार ना. जसं त्या कोणाचं राहिलं होतं, पुष्पढाल मुनी. त्यांचं चित्त अडकलं होतं एक डोळा असणाऱ्या त्यांच्या पत्नीमध्ये. जरी मुनी दीक्षा घेतली होती तरी सुद्धा त्यांचा विचार तिच्याशी जोडला गेलेला होता. त्यामुळे तिथं रागाधिकांचं त्याग होणार नाही, शुद्ध भाव होणार नाहीत. म्हणून सांगतायत की ज्याला खरं श्रद्धान होणार नाही तो रागाधिकांचा त्याग करू शकत नाही. आणि काय वाक्य चांगलं सांगितलं सांगा त्यांनी, अरिहंतांमध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे? काहीतरी एक फरक आहे. किंवा त्यागी मुनी आहेत त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे? एवढे चांगले वाक्य असतात ना. अरे तुम्हाला नसतं लक्षात राहत, परत मला माहित आहे, मी लिहून घेते, मला नाही लक्षात राहत. म्हणून लिहून घेत जावा, असं कधी चांगलं मिळतं त्यावेळेस आपल्याला. काय केलंय त्यांनी, काय केलंय? एकच शब्द पाहिजे मला तेवढा. भैया गृहस्थपणा सोडलाय एवढं सांगितलं ना. काय समजलं सांग? गृहस्थपणा सोडलाय एवढ्यावरून. घर सोडलंय नाही म्हणलं, गृहस्थपणा कशाला म्हणायचं? त्याच्यात असणारा मोह ते सोडलाय, तेवढाच फरक आहे म्हणले ना. म्हणून तर मग तिथं सगळे साधू मुनी त्यागी आणि आपण सगळे एका कॅटेगरीचे आहेत. काय फरक नाही आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये जीवदृष्टीने. फक्त त्यांनी असलेली अटॅचमेंट जी सोडली आहे ना त्याच्या निमित्तात ते पद आहे त्यांना. आणि आपण तेवढंच सोडत नाही आहे, म्हणून अजून आपण मोही आहे. म्हणून काल मी काय वाक्य वाचलं, जो जीव देवाजवळ जाऊन सुद्धा इच्छा करतो की मला ह्याची प्राप्ती व्हावी, याची वृद्धी व्हावी, जाऊ देत माझं संकट दूर व्हावं, रोग नष्ट व्हावा, काही जरी जे पण असेल तर त्या एखाद्या गोष्टीची इच्छा करतो कोणी जाऊन देवाजवळ, तर सांगितले तो तीव्र मोही आहे. का बरं? हां, मग त्यांनी सांगितलं की निर्मोह असताना तुम्ही त्यांच्याकडून मोहाची इच्छा करताय, म्हणजे तुम्ही शहाणे, अतिशहाणे असं म्हणतात त्याच्यामध्ये. म्हणजे तीव्र मोही आहे, ज्याच्याकडे जे नाही आहे त्याच्याकडनं ते मागायला जातोय आपण. तर किती अज्ञान, किती मूढता आहे आपल्यामध्ये. म्हणून निरपेक्ष भक्ती करा असं सांगितलं ना. तेव्हा दर्शन केलं का तसं त्यांनी सांगत असताना वर्णन, अरिहंत असे आहेत, भगवान असे आहेत, असा आनंद घ्यायचं जेव्हा ऐकताना तुम्ही. आणि जे बेस्ट वर्ड्स असतात ना ॲटलिस्ट त्याच्यामधून तरी आपल्याला भाववासना व्हायला पाहिजे. तसं प्रयत्न करायचं. किती आनंद घेतला मामा काल, जे काय ऐकलं त्याच्यामधून ध्यान केलं का परत? तसं मी असं जाणलं का? त्यांच्यासारखं मला काय येत नाही असं का विचार केला नाही आपण? त्यांनी जशी साधना करतात तसं मी का नाही करत? असं आपण भाववासना करायला पाहिजे. काय म्हणतात? दृष्टीची अशुद्धी आणि दृष्टीची शुद्धी
हे सांगितलं होतं. चला, वही कहते है, वाच. यदि जीव अजीव की जाति न जानकर आपा पर को न पहचाने, पहचाने तो पर में रागादिक कैसे न करे. जोरात वाचतो का जरा? रागादिक को थांब, काय समजलं सांग, काय समजलं सांग. जर जीवाजीवाची जाती नाही जाणली, स्वपर काय आहे हे नाही जाणलं, तर परद्रव्यामध्ये रागादिक का नाही होणार? होणारच. रागादिक को न पहचाने तो उनका त्याग कैसे करना चाहिए. ट्रान्सलेट. म्हणजे ते पहिचानत नसेल तर ते कसं सॉर्ट. हिंदीत ना ट्रान्सलेट कर म्हणले तर हिंदीत सांगतोय. रागाधिकाला जर जाणलं नाही तर त्याचा त्याग कसं करेल कोणी? म्हणजे काय जाणायचं सांग, काय जाणायचं? परिचय नसेल तर काय जाणायचं? रागाधिकाला जाणायचं म्हणजे काय जाणायचं? रागाधिक दुःखाला कारण आहेत हे जो जाणणार नाही त्याला ते सोडू वाटणार नाही. काय म्हणले मी? माझ्याकडे बघ, राहू देते ते भव्य जीव आहेत असं फिरत असत. काय म्हणले? रागाधिक जे आहेत ते दुःखाला कारण आहेत हे ज्याला समजणार नाही तो सोडण्याचा प्रयत्न करणार नाही. पुढं, वे रागाधिक ही आश्रव है, रागाधिक का फल इसलिए रागाधिक छोडना चाहे. त्याचं फळ दुःख आहे. जसं आश्रव आणि बंध हे दुःखाला कारण आहेत हे ज्याला नाही समजलं तो आश्रव बंध सोडणार नाही. किती भाव झाले असे सांगा की आपल्याला न व्हावेत. काल एवढं सगळं ऐकलं आपण, तर आपल्याला सुद्धा सतत संवर निर्जरा व्हावी, मोक्ष मार्ग मिळावा, तशी आपल्याकडनं साधना व्हावी असं किती वाटलं? प्रामाणिक. किती सुंदर असं मला, मी म्हणले ना, छान वाटलं मलाच की तुम्ही असं स्थिरतेने सगळे ऐकत बसला होता म्हणल्यावर. किती तुम्ही फायदा करून घेतला मला माहीत नाही, पण मला जेवढं मिळालं तेवढ्यातनं फायदा खूप झाला. म्हणजे असं जे मिळतंय ना आपल्याला त्याच्यातून आपलं कल्याण करण्याची दृष्टी ठेवा, त्याच्यातून जेवढं आपण ध्यानासाठी एकाग्रता घ्या, आनंद भोगा. पुढं, स्मित बस समोर इथं त्यांच्याजवळ बस. वही बंद है तथा रागादिक रहित परिणामों को पहचानता. आवाज येत नाही भैया, जोरात वाच. होना चाहता है उस रागादिक रहित परिणामों का नाम संवर है. थांब, काय कळलं? संवर म्हणजे काय? रागादी रहित परिणामांना संवर म्हणतात. जो त्याला जाणतो, ओळखतो, तो त्यारूप होण्याचा प्रयत्न करतो. मग संवर म्हणजे कळलं का काल? संवर म्हणजे काय? संवर, स्वयंवर नाही, संवर. संवर म्हणजे बांधलं जाणं. अय, कुठं चालला तू निर्जरा म्हणजे राग. भैया? बंद म्हणजे बांधलं जाणं. संवर म्हणजे काय? ते निर्जरा झाली. संवर म्हणजे आता काय तुम्हाला मागं जायचं का काय परत? संवर म्हणजे निर्जरा. संवर म्हणजे निर्जरा नसती भैया. संवर म्हणजे काय? संवर म्हणजे कर्मया टाईप पण नाही रे भैया, आता काय? येणं रोखणं. करेक्ट, मामा द बेस्ट. काय सांगितलं तू? कर्माचं येणं म्हणजे आश्रव असतं भैया. संवर कशाला म्हणायचं? हां, येणं थांबणं. उदाहरण दिलं होतं तुम्हाला सगळं. सांग बघू त्यातनं काय होतं उदाहरणामध्ये संवर म्हणजे? संवर म्हणजे वर्ण बंद केलं. हां, वर्ण बंद केलं एवढंच सांगायचं. म्हणजे आश्रव थांबला त्याला म्हणायचं संवर. आणि खालून चालू झालं तर निर्जरा म्हणायची. आणि आश्रव कशाला म्हणायचं? वरती चालू राहणं नळ हे आश्रव, आणि ते येऊन थांबणं हे बंद. आणि मग वरचं नळ बंद केलं तर संवर. आणि मग काढून पूर्ण पाणी टाकलं तर ते मोक्ष, निर्जरा आणि मोक्ष. तर काय सांगत होते? जो रागादिरहित परिणामांना जाणतो तो त्यारूप होण्याचा प्रयत्न करतो. रागादिरहित परिणामांचं नावच संवर आहे. मग जेव्हा शुद्धोपयोगाला प्राप्त करतो तेव्हाच हा जीव संवररूप होतो.
हम्म, तथा पूर्व संसार अवस्था के कारण कारण की हानि को पहचानता है, जानता है तो उसके अर्थ तपश्चरणादि से शुद्ध भाव करना चाहता है. म्हणजे काय? तपश्चरणाने संसाराची हानी होते. काय करायचं? तप करायचं म्हणजे संसाराच्या तप करायचं म्हणजे काय करायचं? तर म्हणजे ध्यान करायचं. तप म्हणजे स्वतःचं अनुभवन, स्वतःमध्ये राहणं, हेच खरं तप आहे. मग आज सकाळी पण आम्हाला प्रवचन घेतलं माहिती आहे का? जर सकाळी येत जावं म्हणजे कळतं तुम्हाला. मोठ्या माताजींनी काय सांगितलं होतं? 8:30ला. आणि बहुतेक घेतील उद्यापासून, बघू आता, म्हणायचं आहे असं. तर जमलं तर या. तर आज काय सांगितलं ते कलकत्त्याचे विद्वान आले होते कोणीतरी, त्यांच्यासाठी म्हणून सांगत होते त्यांच्या शंकांचं निरसन वगैरे. मग त्यात पण आम्हाला काय सांगितलं, ध्यान म्हणजे काय असतं किंवा ध्यान कसं करायचं, ध्यानाची कला काय आहे, ते ध्यान किती वेळ करायचं. मग त्यांनी विचारलं की ते इतके काय म्हणायचं, इतके पात्र जीव होते ना की मला किती सांगता आणि किती नको तेवढं त्यांची घ्यायची तयारी. आणि त्यांना कुठून नाव कळालं म्हटल्यावर कलकत्त्यावरून इथं आले होते ते दर्शन करायला म्हणून माताजींचं. आणि मग आम्हानी सांगितलं की सतत ध्यान करू शकतो आपण. ध्यान करायसाठी काय असं बसायला पाहिजे असं नाही आहे. शरीराची अवस्था म्हणजे ध्यान नाही आहे कुठली. ध्यान म्हणजे ज्ञानाची परिणती आहे. मग चालताना पण चालत नेहमी जाणतोय म्हटले, फक्त व्ह्यू बदलायचं आहे तुम्हाला. जे तुम्ही जसं या फरशीकडे बघताय तर तसंच त्याच उपयोगाला बदला आणि आत्म्याला बघा. तीच अनुभूती झाली, तेच ध्यान झालं, तेच सम्यक ज्ञान झालं. मग तसंच सतत जाणू शकतो आपण. मग त्यांनी विचारलं की म्हटले असं ध्यान करायल्यावर सोडू वाटत नाही, जरी उपयोग बाहेर गेला तरी परत लगेच आत घ्यावं वाटतो. मग असं होऊ शकतं का आपल्याला, असं त्यांनी विचारलं. म्हणजे गृहस्थ असताना आम्ही, मोही असताना असं आम्ही करू शकतो का? तर माताजींनी सांगितलं काहीच बाधा नाही आहे. कारण काय म्हटलं, काळ आहे त्याचा एक, अंतर्मुहूर्त म्हणतात त्याला. एवढा अल्पकाळ जीव बाहेर जाईल विकल्पामध्ये आणि पुन्हा आत येऊ शकतो, पुन्हा बाहेर जाईल, पुन्हा आत येईल. किंवा एखादा जीव अनुभूती घेईल आणि बाहेर गेला तर कदाचित 6 महिनेपर्यंत पण अनुभूती घेणार नाही असं होऊ शकेल. त्याला म्हणायचं वासना काळ. म्हणजे बाहेर किती वेळ जातो त्याला म्हणतात, तरी पण त्याचं गुणस्थान नाही घसरणार. आणि पुन्हा 6 महिन्याच्या आत त्यांनी अनुभूती घेतली की पुन्हा तो उपस्थापित होणार. जसं कोण? राम. क्षयिक सम्यक दृष्टी जीव होता आणि त्याचं चित्त अडकलं कुठं? त्या लक्ष्मणाच्या प्रेतामध्ये. माझा भाऊ म्हणून तो घेऊन फिरला ना 6 महिन्यापर्यंत. मग 6 महिन्यापर्यंत तो त्याच्या मोहामध्ये राहिला, त्यामुळं निर्विकल्पता नाही प्राप्त झाली. मग त्यांनी काय केलं, 6 महिन्याला काही समय कमी असताना असं काहीतरी म्हटलं की सुटलं त्याचं प्रेत हातातून, ज्यावेळेस त्याला भेदविज्ञान झालं त्यावेळेस. मग असं काही काळासाठी बाहेर गेला आणि पुन्हा आत येऊ शकतो. असं काही नाही की निरंतर ध्यानातच राहील किंवा निरंतर बाहेरच राहील असं नाही. सडत नव्हतं. शलाका पुरुषांचं शरीर विशेष असतं. आणि एकच नाही असं काय म्हणायचं, ते नारायण आणि प्रतिनारायण ते होते बलभद्र. म्हणजे राम होते बलभद्र, लक्ष्मण होते नारायण आणि रावण होता प्रतिनारायण. असं जिथं कुठं असतंय ना, धातकी खंडात, त्या पुष्करवर द्वीपात, जिथं कुठं जेव्हा केव्हा पण होणार ना नारायण, प्रतिनारायण आणि बलभद्र, सगळ्यांच्या बाबतीत सेम स्टोरी होणार. अशी सेम स्टोरी. म्हणजे नारायणाकडनं प्रतिनारायण मारला जातो. मग परत तेच की, पण असं होणार की हे तर नियोग आहे, प्रतिनारायणचं मरण होतं नारायणाकडून आणि मग त्याच्यानंतर नारायण मेला तर बलभद्र त्याच्याशी इतकं स्नेह असतो की त्याला घेऊन फिरणार तो, असं प्रत्येक बलभद्राबरोबर होणार. असं स्टोरी आली आहे त्यांची. म्हणजे कशासाठी? आणि मग जेव्हा सम्यक दर्शन झालंय तर 6 महिन्यात ते प्रेत सुटणार आणि मग पुन्हा तो जीव निर्मोहाची साधना करतो. म्हणजे कशासाठी सगळं ऐकलं? संवर कशाने होतो आणि निर्जरा कशाने होते? तर शुद्धोपयोगानेच होते. तेवढं पॅराग्राफ पूर्ण करा.
तथा पूर्व संसार संसार अवस्था के कारण की हानि को हानि को झालं की ते तो उसके अर्थ तपश्चरणादिक से शुद्ध भाव करना चाहता है म्हणजे शुद्ध भाव आहे ते तपश्चरणाने होणार आणि त्याच्याने संसाराची हानी होणार. उस पूर्व संसार अवस्था का कारण कर्म है उसकी हानि वही निर्जरा है तथा म्हणजे संसाराचं कारण कोण? कर्म. आणि कर्मांची हानी त्याला म्हणायचं निर्जरा म्हणजे संसाराची हानी. तथा संसार अवस्था के अभाव को न पहचाने तो असरो निर्जरा अय अय संसार निर्जरा इसलिए प्रवर्ते. काय कळलं? संसार अवस्थेच्या अभावाला जो जाणत नाही, संसाराचा अभाव कशाने होणार? तपश्चरणाने सांगितलं ना वर. मग तपश्चरणाने काय होणार? निर्जरा संवर आणि निर्जरा होणार. मग तेच सांगतायत संसाराचा अभाव संवर निर्जरेने होणार आहे. हे जो जाणत नाही तो त्या रूपाने कसं परिणमन करेल? उस संसार अवस्था का अभाव वही मोक्ष है. इसलिए सातों तत्वों का श्रद्धा होने पर ही रागाधिक छोड़कर शुद्ध भाव होने की इच्छा उत्पन्न होती है. किती उत्पन्न झाली सांग? संसार मला करायचा नाही. यश. सगळे एका लाईनमध्ये बसला होता. तू आणि कोण ते? प्रज्वल. सगळे टार्गेट चांगलं आहे की, पण उलट असं कॅटेगरी करून ठेवला होता का वाटलं मला. एक इकडं बॅचलर आणि इकडं नाही होते की विषय नाही. ते उठला की बंदच. तुम्हीच राहिला की मागं. मग किती भाव केले सांग? सांगितलं जिदूबाईने त्यांच्या लाईनमध्ये जाऊ नका म्हणून. होय का? ते पण आहे. डिपेंड्स. पण तू पण होऊ शकतो हे सांगायला लागले. काय केले भाव? मग मला सुद्धा त्यांच्या लाईनमध्ये जायचं आहे. हे भाव करा. होय ना. तसंच जाते त्यांच्या जागेवर बस चालतंय. अजून चांगलं होणार आपलं कल्याण. पुढं यदि इसमें एक भी तत्व का श्रद्धा न हो तो ऐसी चाह उत्पन्न नहीं होती तथा ऐसी चाह तुच्छ ज्ञानी तिर्यंच्या आधी सम्यक दृष्टि के होती ही है. इसलिए उनके साथ तत्वों का श्रद्धा पाया जाता है ऐसा निश्चय करना ज्ञान. म्हणजे जरी त्यांना नावं माहीत नसतील तरी सुद्धा तिर्यंच्यांना साती तत्वांचं श्रद्धान असू शकतं. जिथं स्व आणि पर कळालं तिथं साती तत्वांचं श्रद्धान गर्भित आलं. ज्ञानवर्ण का संयोक्षम थोड़ा होने से विशेष रूप से तत्वों का ज्ञान न हो तथापि दर्शन मोह के उपशमादिक से सामान्य रूप से तत्व श्रद्धान की शक्ती प्रगट होती है. जरी त्यांना ज्ञान जास्त नसेल तरी सुद्धा दर्शन मोह म्हणजे श्रद्धा प्रबळ झाल्याच्या निमित्तामध्ये तत्वार्थ श्रद्धान होऊ शकतं. त्याच्या निमित्तात सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. में अव्याप्ती दोष दूषण नाही है. म्हणजे जरी तत्वाचे नावं माहीत नसले तरी सुद्धा सम्यक दर्शन होण्यामध्ये काही बाधा नाही. म्हणून आम्हाने पण आज काय सांगितलं की मोठे मोठे पुस्तकं वाचले, भरपूर ज्ञान करून घेतलं तरच आपल्याला मोक्षमार्ग मिळणार, मोक्ष मिळणार असं नाही आहे. म्हटले जरी ते शास्त्र नाही उघडलं तरी सुद्धा स्वतःच्या आधाराने परिणमन करणं हे खरं स्वाध्याय आहे. आणि मग जिथं ध्यान करतो तेच स्वाध्याय आहे. स्व अधि अय. मग उदाहरण काय सांगितलं? आगम भाषा आणि अध्यात्म भाषा असे 2 कॉलम केलेत महाराजींनी समयसारमध्ये जेव्हा त्याची टीका लिहिली त्याच्यामध्ये. मग आगम भाषा म्हणजे काय असतं? आगम भाषा म्हणजे निरीक्षण पद्धती म्हणायचं त्याला. म्हणजे काय? आगमामध्ये काय सांगितलं जाणार? वस्तूचं स्वरूप काय आहे, किती द्रव्य आहेत, किंवा जन्ममरण म्हणजे काय, सुखदुःख म्हणजे काय, सात तत्वाचं नावं काय, हे सगळं सांगणार ते आगम भाषा. निरीक्षण करणार तुम्ही त्याच्याद्वारे काय काय वस्तू व्यवस्था आहे ते सगळं सांगून देणार ती आगम भाषा. आणि अध्यात्म भाषा म्हणजे काय? त्या सगळ्यातून
मला काय उपयोगी आहे त्याचं प्रयोजन काढणं ह्याला म्हणायचं अध्यात्म भाषा. मग उदाहरण काय दिलं होतं? दरवे देतात आम्हा बहुतेक. काय उदाहरण? आंबा, केळी, काय पाहिजे? नाही, आंबा आणला तुम्ही तर आंब्याच्या बरोबर साल पण आली आणि गुठली पण आली आतली. मग त्या आंब्यामध्ये साल आहे, कोय आहे आणि रस आहे, गाभा आहे. मग हे जाणलं सगळं तर आगम भाषा. त्याच्यामध्ये काय काय आहे पण त्याच्यातून मला फक्त रसच ग्रहण करण्यायोग्य आहे हे समजणं ह्याला म्हणायचं अध्यात्म भाषा. मग तसंच म्हणलं की 6 द्रव्य समजली, 7 तत्व समजले, नावं वगैरे समजून घेतली, ही निरीक्षण पद्धती. पण त्याच्यातून माझ्यासाठी माझा जीवच उपयोगी आहे, तोच मला सुखाचं कारण आहे, तोच मला मोक्षाचं कारण आहे, हे जाणून घेणं आणि त्याचा आश्रय घेणं ह्याला म्हणायचं अध्यात्म भाषा. म्हणजे सगळं शास्त्रामध्ये आपल्याला सांगितलं, फक्त ते वाचल्यावर समजून घ्यायचं आणि तशा रूपाने मी जाणणार आहे असं जाणलं तर आपल्याला सुद्धा अध्यात्म समजला. हो, जाणं. कर्मांच्या आश्रव बंधाने रहित जीव जाणा. पहा, हा मी कर्मापासून सर्वथा अस्पर्शीच आहे. निर्णय करा, माझ्यामध्ये कर्म नाहीतच, मी जड नाहीच. चेतन स्वरूप जाणा. निराश्रव स्वरूपोऽहम्, अबंधक स्वरूपोऽहम्, मोक्ष स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन.